आदि शंकराचार्य, अद्वैताचा सूर्य आणि भारताचा सांस्कृतिक मित्रांनो, हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून आणि वैचारिक गोंधळातून ज्या एका महापुरुषानं भारताला पुन्हा एकदा आपल्या मूळ आणि आध्यात्मिक अस्तित्वाची जाणीव करून दिली ना, ते नाव म्हणजे आदि शंकराचार्य. वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी ज्यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पायी प्रवास केला आणि विखुरलेल्या भारताला 4 मठाच्या सूत्रात गुंफलं आणि त्यांच्या जीवनाचा आज आपण वेध घेणार आहोत. माहिती आहे का? त्यांचा ऐतिहासिक कालखंड म्हणजे बहुतांशी आधुनिक इतिहासकारांच्या मते शंकराचार्यांचा काळ इसवी सन 778 ते इसवी सन 820 म्हणजे असा मानला जातो. हा तो काळ होता जेव्हा भारतात विविध संप्रदाय एकमेकाशी लढत होते. मूळ वेद मागं पडले होते, पारंपरिक मत, परंतु धार्मिक मठांच्या म्हणजे द्वारका, कांची, पुरीच्या नोंदीनुसार हा काळ खूप जुना म्हणजे इसवी सन 509 ते 477 असा सांगितला जातो. पण शृंगेरी मठाच्या वंशावळी आणि शृंगेरी मठाची वंशावळ याच प्राचीन कालखंडाचा आधार घेते. जरी कालखंडावर मतभेद असले तरी त्यांनी जे कार्य केले त्यावर कुणालाच दुमत असायचं कारण नाही, हे लक्षात घ्या. अद्वैत वेदांत आणि साहित्य संपदा हे लक्षात घ्या. अद्वैत तत्वज्ञान शंकराचार्यांनी शिकवलं. काय? ब्रह्मसत्य आहे, जगतमिथ्या ब्रह्मसत्य आहे, जग परिवर्तनशील आहे आणि जीव हा ब्रह्माचाच अंश आहे, जे अद्वैत वेदांताचं मूळ आहे. आणि साहित्यिक योगदान काय आहे? भजगोविंदम. जेव्हा लोक फक्त बुद्धीच्या खेळात अडकले होते तेव्हा त्यांनी सांगितलं मोह सोडा आणि ईश्वराची भक्ती करा. भजगोविंदम हे स्तोत्र आजही सामान्यांना भक्ती मार्गाचा सोपा रस्ता दाखवतो. स्तोत्रे आणि भाष्य म्हणजे कनकधारा स्तोत्रामुळे सोन्याच्या आवळ्याचा वर्षाव झाल्याची कथा प्रसिद्ध आहे. सौंदर्य लहरी आणि आनंद लहरी यातून त्यांनी देवी पार्वतीची स्तुती केली. पण निर्वाक षटक त्यांनी आत्म्याचं चिदानंद रूप उडगडून दाखवलं ना, ते विलोभनीय होतं. 4 दिशांना 4 मठ भारताची संरक्षण फळी बनवली. त्यांनी 4 दिशेला 4 मठ स्थापन केले. शंकराचार्यांनी जाणले होते की भारताची एकता केवळ राजकीय असून चालणार नाही, तर ती आध्यात्मिक हवी. म्हणून त्यांनी 4 दिशांनी 4 पीठांची स्थापना केली. मठाची रचना तक्ता विश्लेषण बघा. मठ, ठिकाण आणि राज्य, संबंधित वेद आणि महाकाव्य अशी विभागणी केली गेलेली. आता शृंगेरी किंवा शारदापीठ ज्याला आपण म्हणतो ते कर्नाटक दक्षिणमध्ये येतं आणि त्याचं यजुर्वेद हा त्या पीठाचा वेद आहे. अहम ब्रह्मास्मी हे वाक्य. ठीक. द्वारका आणि शारदापीठ, द्वारका शारदापीठ हे गुजरातमध्ये म्हणजे पश्चिमेला आहे. ठीक. सामवेद याचा सामवेद आहे म्हणजे तत्वमसी हे त्याचं वाक्य आहे. ठीक. गोवर्धन मठ हा कुठं आहे? हा ओडिसा म्हणजे पूर्वेला. ऋग्वेद हा याचा वेद आहे. प्रज्ञान ब्रह्म याचं वाक्य आहे. ज्योतिर्मठ म्हणजे त्याला जोशीमठ सुद्धा म्हटलं जातं. उत्तराखंड म्हणजे उत्तरेला आहे. अथर्ववेद, अयम आत्मा ब्रह्म. प्रत्येक मठाला एक वेद, एक महाकाव्य जोडून त्यांनी ज्ञानाची विभागणी केली आणि धर्माचा एक अभेद तटबंदीच उभा केली ती. आणि आधुनिक काळातल्या शंकराचार्यांचं महत्त्व काय आहे? आजच्या विज्ञानाच्या युगात शंकराचार्यांचे अद्वैत तत्त्वज्ञान क्वांटम फिजिक्सशी मिळतं जुळतं आहे. म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग, ऑनलाईन विथ अम्मा यासारख्या आधुनिक आध्यात्मिक केंद्र आजही याच अद्वैताचा प्रचार करते. त्यांनी केवळ 32 वर्षात जे केलं ना ते अनेक जन्मानंतरही अशक्य आहे. त्यांचा जो प्रवास आहे ना तो आपल्याला शिकवतो ध्येय मोठं असलं आणि बुद्धी प्रखर असेल तर काळ आणि वय कधीच आड येत नाही. हे बघा, अंतिम संदेश काय आहे माझ्याकडून. आज जेव्हा आपण भारत एक असल्याचा अभिमान बाळगतो ना तेव्हा त्यामागे शंकराचार्यांनी विणलेले हे आध्यात्मिक धागे आहेत.
त्यांच्या 4 मठांना भेट देणं ही केवळ धार्मिक यात्रा नाही, तर ती भारताच्या आत्म्याचा शोध घेणारी यात्रा आहे. घेऊया आणि स्वतःला जाण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या इतिहासातील अशा महापुरुषांना ना च्याबद्दल थोडं वाचन वाढावं, की खरंच हे महान होते, यांनी धर्मासाठी खूप काही केलं, आपण काहीच नाही केलं, आपण फक्त जन्माला आलो आहे. पण ह्यांच्याकडं बघितलं हे खरं समजून येतं यांनी किती यातना सहन केल्या असतील आपल्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.